रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। मुख्यमंत्री को अयोध्या जाने के लिए राहुल गांधी की अनुमति लेना आवश्यक, कृष्णा खोपड़े। पूर्व नागपुर के भाजपा आमदार कृष्णा खोपड़े ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के अयोध्या दौरे पर टिप्पणी करते हुए कहा कि मुख्यमंत्री को अयोध्या जाने से पहले राहुल गांधी की इजाजत लेनी पड़ेगी। मागे हा बोलला होता आशिष देशमुख मंत्रालय नागपूरला पाठवा म्हणून। इथे जसं पेशंट कमी आहे सर्व गोष्टी जसं आता आज राज्यपाल साहेब आले नागपूरला आणि असं म्हणजे आपण अपील करू शकतो की बाबा तुम्हाला तिथेच अडचण येत असेल नागपूरला घ्या। तसा आहे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहे त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि शिवसेनेने आता हिंदुत्वाचा मुद्दा सोडला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अगर अयोध्येला अगर जायचं असेल तर पहिले तर त्यांना राहुल गांधीची परवानगी घेणं पडेल। कारण आता जे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलं का तुम्ही अयोध्येला जाऊ नये आणि म्हणून अयोध्येला जाण्यासाठी हिंमत लागते। ठीक आहे, एक वेळा ते गेले, त्यांचे वडील एक दमदार नेतृत्व, महाराष्ट्राचं हिंदू उदय सम्राट म्हणून त्यांचं नेतृत्व होतं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं तसं काही नेतृत्व या राज्यामध्ये दिसत नाही। ठाकरे साहेबांनी हिंदुत्व आता सोडलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी बी आता व्होट बँकची चिंता लागली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांनी बी आता व्होट बँकची चिंता लागली आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटत नाही का ते अयोध्येला जातील। कारण जायचं असेल तर त्यांना राहुल गांधीची परवानगी घेणे आवश्यक है। जिम चालकों ने दी आमरण उपोषण की धमकी। पिछले 5 महीनों से जिम बंद है, जिससे जिम व्यावसायिक और प्रशिक्षकों पर भूख से मरने की नौबत आ गई है। फिर भी सरकार इस संदर्भ में अब तक कोई निर्णय नहीं ले रही है। जिम व्यावसायिक और प्रशिक्षक दुविधा में आ गए हैं। अगस्त महीने तक अगर सरकार कोई भी अंतिम निर्णय नहीं लेती है तो ऐसे में पुणे के जिम व्यावसायिक और प्रशिक्षकों ने आमरण उपोषण का इशारा सरकार को दिया है। पुणे जिम एसोसिएशन के अध्यक्ष नीलेश काले ने इसकी जानकारी दी है। सुद्धा तेच आलेत, जिम व्यावसायिकावरती डिपेंड असलेले सप्लिमेंटचे व्यवसाय, मशीन मॅन्युफॅक्चरिंग यांचे सुद्धा हेच आलेत। शिवाय आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा आहे, मुलांच्या स्कूल ऑनलाईन फीज आहे, घरातला खर्च आहे। तर आम्ही आता सर्वाइव्ह कसं करायचं यासाठी गव्हर्नमेंटला एकच आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला गाईडलाईन द्या आणि त्या गाईडलाईन प्रमाणे आम्ही जिम चालू करू। जर तुम्ही तसं नसेल करत तर आम्ही पुणे फिटनेस क्लब असोसिएशन कडून आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो। दुसरी गोष्ट, या लॉकडाऊन नंतर आम्ही गव्हर्नमेंटला पुन्हा निवेदन देणार आहे आणि जर गव्हर्नमेंटने आम्हाला ऑगस्ट महिन्यात किंवा जुलै एंडमध्ये जर आम्हाला गाईडलाईन नाही दिली आणि कोऑपरेट नाही केलं तर आम्ही एक साखळी उपोषण किंवा अमरण उपोषण असं आम्ही करण्याचा आता आमचा बेत आहे। तर तुमच्या मीडिया माध्यमाद्वारे मी गव्हर्नमेंटला अपील करतो की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला गाईडलाईन द्या आणि आमचा बिझनेस आम्हाला सुरू करण्याची पुन्हा परमिशन द्या। दुसरी गोष्ट, फिटनेस जे जिम आहे फिटनेस क्षेत्राला एखादं पॅकेज जाहीर करा। त्या पॅकेजमुळे कसं आहे की जे आमचे लॉसेस आणि जे नुकसान झालेलं आहे त्याला थोडीशी स्टॅबिलिटी येईल आणि आमच्या उद्योगधंद्याला चालना मिळेल। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय। नगराध्यक्ष ने खुद को नगर पंचायत में किया बंद। अमरावती जिले के नांदगांव खड़ेश्वर नगर पंचायत के प्रशासकीय अधिकारी अपनी जिम्मेदारी नहीं निभा रहे हैं, इसीलिए गांव का विकास रुका हुआ है। इसीलिए नाराज नगर अध्यक्ष संजय पोफड़े अपने सहयोगी नगर सेवकों के साथ प्रशासन के गैर जिम्मेदाराना व्यवहार के विरोध में मंगलवार रात 8 बजे से ठिया आंदोलन पर बैठे हैं। गैर जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ सेवा हमी कानून के तहत मामला दर्ज कराने की मांग आंदोलनकारी नगर सेवक कर रहे हैं। प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे आज नांदगाव खंडेश्वरमधील विकास आज आपल्याजवळ 4 ते 4.5 कोटी रुपयाचा निधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे
प्रशासनाच्या हेतुपुरस्पर वागणीमुळे आज आपल्या गावातील विकास कामे पूर्णतः रेंगाळलेली आहे. आज नांदगावातील आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून नगरपंचायतीने पाठवलेलं आहे, पण जनतेला असं वाटते की बा आमच्यामुळे गावातला विकास थांबला आहे. पण हा पूर्णतः विकास हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यामुळे पुरा विस्कळीत झाला आहे. या कारणानं आज आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. हा जनतेसाठी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला की हे लोकांना माहीत पडावं की हा विकास आमच्यामुळे थांबला की प्रशासनाच्या अधिकाऱ्यामुळे थांबला. त्या कारणामुळे आम्ही आज बेमुदत हे आंदोलन, जोपर्यंत प्रशासन हे कामं पूर्ण करत नाही विकासाचे, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.